प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरच महिलेवर प्रसूतीची वेळ आली। डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यानं महिलेवर आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे। आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीवर आमची नजर आहे। पुरवठा साखळीवर युद्धाचा परिणाम झाला असं वक्तव्य एस जयशंकर यांनी केलंय। विरोधकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं आहे। विरोधकांना चर्चेत काहीच रस नाही। विरोधकांना केवळ गदारोळ घालायचा आहे। देशहितावर चर्चा करायची सोडून विरोधक पळ काढतात अशी टीका जेपी नड्डा यांनी केली। केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय। सरकार तेल, इंधन, गॅस पुरवठ्याबाबत काळजी घेतंय। कुणीही अफवा पसरवू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत असावं। उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर महाविकास आघाडी आमदारांना बळ मिळेल। विधान परिषदेतील उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे स्वतः सांगतील असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली। ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली। राज्यसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर देण्यात आली आहे। मेळघाटमध्ये बच्चू कडू हिंसक आंदोलनाच्या पवित्रते आज 4 वाजेपर्यंत तोडगा नाही निघाला तर चिखलदरा येथील शासकीय कार्यालयाची तोडफोड करू असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। दावोसमधील परकीय गुंतवणुकीवर चर्चेसाठी विरोधकांनी प्रस्ताव मांडलाय। दावोसच्या गुंतवणुकीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। दावोसमध्ये करार झाले मात्र करारानंतर राज्यात एकही नवा उद्योग उभारला गेला नाही असा आरोप विरोधकांनी केलाय। शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी राज्य शासनाकडे थकीत आहे। अनुदानाविना अनेक केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे असं म्हणत सुधीर मुनगंटीवार, सना मलिक, आशिष देशमुख यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला। विधानसभेत पत्राचा पुनर्विकासाचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसलंय। पत्राचाळीचं पुनर्विकासाचं काम 18 वर्षांपासून रखडलंय। इमारत बांधूनही रहिवाशांना ताबा न दिल्याचा आरोप भाजप आमदार विद्या ठाकूर आणि ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांनी केला। इराण इस्रायल युद्धाबाबत पंतप्रधानांनी अजून आपली भूमिका घेतली नाही। युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न न केल्यानं परिणाम नक्की होणार अशी टीका पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली। मनसेची पहिली सभासद नोंदणीची सुरुवात राज ठाकरेंनी स्वतःच्या नावाची सभासद नोंदणी करून केली। यावेळी महाराजांच्या आशीर्वादानं नोंदणीला सुरुवात करतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं। निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशी घोषणाबाजी करण्यात आली। शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं कळमनुरी ते हिंगोली दरम्यान संघर्ष पदयात्रा आयोजित केली। ही पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली। सरकारनं ओबीसी नोंदीबाबत कारवाई सुरू असल्याचं सांगितलं। येत्या 23 मार्चला केंद्र सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणना केली नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केला। राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांचं हिंगोलीत ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। क्रेन जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत फटाक्याच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। यावेळी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक ठरलेत। महानगरपालिकेत भाजपचे एकूण 7 स्वीकृत नगरसेवक ठरलेत। यात प्रियंका शेंडगे, राजेंद्र काकडे आणि जयप्रकाश पुरोहितांसह आणखी 4 जणांचा समावेश आहे। किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। किल्ले रायगडावर वर्धापन दिनाला राज ठाकरेंसह शर्मिला ठाकरे, अमित ठाकरेही उपस्थित होते। विरोधी पक्षनेत्याला सरकारच्या विरोधात सभागृहात बोलूच दिलं जात नाही। लोकसभेतील एककल्ली कारभार सुरू होता, त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागतोय असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं।
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या उरलेल्या 5 प्रभागांसाठी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होतीये. मागच्या दोन्ही निवडणुकीत एक ठिकाणी ठाकरे गटाचा अनपेक्षित झालेला पराभव होतो. दुसरीकडे ठाकरे बंधूंचे समोरासमोर आलेले शिलेदार यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विश्वविजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढं कौतुक थोडेच आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं. कर्णधारासह सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत देशाचा मान उंचावलाय. त्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि संघभावनेला मनापासून सलाम. संपूर्ण देशाला या विजयाचा अभिमान वाटतोय, असं ट्विट काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागील वर्षापासून राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवलं जातंय. काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं असून त्यांच्यावर आम्ही कारवाई केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी केली. अमरावतीच्या मेळघाटातील प्रलंबित प्रश्नांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेळघाट संघर्ष पदयात्रा सुरू आहे. आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर तांडव आंदोलन केलं जातंय. आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज ठाकरेंनी किल्ले रायगडावर होळीचा माळ येथील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण